श्री स्वामी समर्थ. नमस्ते स्वामी भक्तांनो, कसे आहात तुम्ही? आज मी तुम्हाला स्वामी समर्थांनी अहंकारी बाबा सबनीसाला जीवदान कसे दिले याबद्दलची एक गोष्ट सांगणार आहे. तर अक्कलकोट गावाच्या बाहेर श्रीरामाचे एक मंदिर होते. त्या मंदिरात हिराबाई नावाची एक विधवा ब्राह्मणबाई राहत होती. ती अहोरात्र श्रीरामाच्या उपासनेत दंग असायची. मात्र रोज संध्याकाळी ती स्वामींचे दर्शन घ्यायला येत असायची. संतांचे अभंग म्हणण्याचे तिला फार छंद होता. दासबोधाची ती पारायणे करीत असायची. प्रवचन कीर्तनही ती नेमाने ऐकायला जात असे. त्याच देवळात बाबा सबनीस नावाचा एक अहंकारी गृहस्थ वेदांतावर बोलायचा. स्वामी कधी कधी त्या देवळात जाऊन बसायचे. त्यांच्याबरोबर सेवेकरी मंडळीही येत असायची. स्वामी मंदिरात आले की हिराबाईला खूप आनंद होत असायचा. एकदा स्वामींनी हिराबाईला श्रीराम प्रभूंचे प्रत्यक्ष दर्शनही घडविले होते. त्यामुळे स्वामी आले की तिला प्रत्यक्ष श्रीरामच देवळात आल्यासारखे वाटायचे. एके दिवशी काशीनाथ म्हसवडकर नावाचे वारकरी बाबा सबनीसांचे प्रवचन ऐकण्यासाठी रामाच्या मंदिरात आले असताना स्वामींचा विषय निघाला आणि म्हसवडकर बाबा प्रवचन संपल्यावर सबनीसांना म्हणाले की गावातील स्वामी समर्थ हे खरे तर वेडे आहेत. हजारो लोक त्यांच्या मागे का लागतात तेच कळत नाही. त्यांनी स्वतःला दत्तावतारी म्हणून स्वतःची प्रसिद्धी करून घेतली आहे. त्यांचे चमत्कार आणि लीला तर खोट्याच असतात. हे त्या म्हसवडकरांचे बोलणे हिराबाईने ऐकले तेव्हा तिला ते मुळीच आवडले नाही. ती त्यांना म्हणाली, कारण नसताना तुम्ही उगीच स्वामींची चेष्टा करीत आहात. त्याचे परिणाम चांगले होणार नाहीत. काशीनाथ म्हसवडकर आणि बाबा सबनीस वगैरे मंडळी तिच्याकडे तुच्छतेने पाहून हसू लागली. इतक्यात एक काळाभोर लांबसडक साप वळवळत आला आणि सबनीसांना चावला. एकच हल्लकोळ माजला. कुणालाही काही समजेना. तेव्हा म्हसवडकर बाबा सबनीसांना उचलून डॉक्टरांकडे घेऊन गेले, परंतु दवाखाना बंद होता. इतक्यात कोणीतरी त्यांना सांगितले की स्वामींकडे घेऊन जा. म्हसवडकरांना मनातून लाज वाटली, कारण काही क्षणापूर्वी त्यांनी स्वामींची चेष्टा केली होती. परंतु सर्वांनी आग्रह केल्यामुळे नाईलाजाने म्हसवडकर सबनीसांना घेऊन स्वामींकडे गेले. तेव्हा स्वामी म्हणाले, म्हसवडकर, आम्ही ठार वेडे आहोत. लोक कशाला मागे लागतात कळत नाही, परंतु तुमच्या पित्रांचे काय जाते? तुमचे वारकरी पोशाख आणि कपाळावरचे टिळे विटाळलेले आहेत. स्वामींचे हे बोलणे ऐकून म्हसवडकर फार घाबरले. त्यांनी स्वामींना साष्टांग नमस्कार घातला, क्षमायाचना केली व म्हणाले, स्वामी, आम्ही अनंत अपराध केले आहेत. त्याचे आज आम्हाला प्रायश्चित्त मिळाले. समर्थांनी त्यावेळी बाबा सबनीसांकडे नुसते पाहिले आणि बाबा सबनीस उठून बसले. सर्व विष नष्ट झाले होते. त्या क्षणापासून ते दोघे स्वामींचे भक्त झाले. अहंकारी माणूस जेव्हा परमेश्वरी सत्तेविषयी शंका निर्माण करतो तेव्हा त्याला जबरदस्त शासन मिळतेच. म्हणूनच संतांना ओळखण्यास हरण करा अहंकारास. श्री स्वामी समर्थ. आपल्या स्वामींच्या अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी आपल्या स्वामी साथ या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा. श्री स्वामी समर्थ.